द्वितीय फेरीमध्ये दाखल झालेले आहेत। एका बाजूला गावदेव 11 वाकडी ज्यांनी पराभूत केलं पहिल्या फेरीमध्ये मोठे भिंगारला आणि खरं तर 35 धावसंख्येवर त्यांना रोखलं आणि 36 धावांचा यशस्वीरित्या पाठलाग केला। तर दुसऱ्या बाजूला आहे BC पाटील जय बापदेव पाली ज्याने नुकतंच संपन्न झालेल्या सामन्यामध्ये काळभैरव सुनील स्पोर्ट्स चिंचपाडाला पराभूत केलं। प्रथम बॅटिंग करत असताना 74 धावांचं एक तगडं आपण म्हणूया की धावसंख्या उभारली आणि ती डिफेंडही केली। त्यामुळे चुरशीची लढत होईल, एक रोमहर्षक सामना, चित्तधरारक सामना आणि हाय व्होल्टेज मॅच आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल अशी आशा करूया। कारण गावदेव 11 वाकडी जो गेल्या वर्षीचा चॅम्पियन संघ आहे या स्पर्धेचा ज्यांनी विजेतेपद पटकावलं होतं, दुसऱ्या बाजूला पहिला विजय प्रस्थापित करून BC पाटील जयबापदेव पाली ज्यांनी 74 धावा उभारल्या आणि या स्पर्धेतील आमची वाटचाल कशी असणार आहे, आम्ही कोणत्या तयारीनिशी आलोय, काय रणनीती आमची असणार आहे, काय प्लॅनिंग केलंय, कशा पद्धतीने सराव आमचा राहिलाय हे त्यांनी दाखवून दिलंय, ज्या पद्धतीने त्यांनी खेळ साकारलाय, मग गोलंदाजी असेल, फलंदाजी असेल किंबहुना क्षेत्ररक्षण असेल। त्यामुळे एक चांगला सामना आपल्याला पाहायला मिळेल अशी आपण नक्कीच आशा करूया। प्रतीक शेळके, बारक्या शेळके पुन्हा एकदा आपण पाहतोय सलामीवीराच्या भूमिकेमध्ये BC पाटील जयबापदेव पाली संघाच्या माध्यमातून दाखल झालेत। 4 ओव्हरच्या मॅचमध्ये पहिलं षटक मॅन्डरी पॉवर प्लेचं असणार आहे। हे सुंदर असं क्रीडांगण अनेक ऐतिहासिक स्पर्धांचं साक्षीदार राहिलंय आणि पुन्हा एकदा ही अशी एक देदीप्यमान क्रीडा स्पर्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृती चषक 2024। आदित्य मोरेच्या हातामध्ये पुन्हा एकदा आपण पाहतोय गोलंदाजीची धुरा या पहिल्या षटकामध्ये। पहिल्या सामन्यामध्ये सामनावीराचा पुरस्कारही त्यांनी पटकावला होता। सज्ज आहेत आमचे पंच विनोद सर आपल्याला पाहायला मिळतात। दुसऱ्या बाजूला सचिन मोरे पंचांच्या भूमिकेमध्ये। मॅचला होते सुरुवात आदित्य मोरे, पहिला बॉल प्रतीक शेळकेसाठी, पहिलाच बॉल खोदून काढलाय, बॉल हवेत, क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, दूरवर राहतोय चेंडू, 1 रन कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न होतोय, अमित होते त्या ठिकाणी आणि त्यांच्यापासून बराचसा दूरवर राहिला चेंडू। पहिल्याच बॉलवर 2 धाव्याने मात्र या ठिकाणी धावसंख्येचा श्रीगणेश होतोय BC पाटील जयबापदेव पाली संघाचा। चांगली लढत अपेक्षित असणार आहे, बेस्ट वर्सेस बेस्ट, सर्वोत्तम विपक्ष सर्वोत्तम अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल अशी आशा करूया। प्रतीक शेळके आक्रमकता ही त्याची खासियत आहे आणि ती आक्रमकता इथे आपल्याला पाहायला मिळेल। मनगडाचा वापर आणि चेंडूला पाठवले ते हवाई सफरीसाठी आणि या मॅच मधला येतोय हा पहिला चौकार। ऊर्जा देत आहेत, ऊर्जा संचारते या क्रीडांगणामध्ये। क्रिकेटर आहे त्याचबरोबर महाराजांचा जयघोष DJ नितीन DJ प्रेम यांच्या माध्यमातून। पुढचा बॉल, हा चेंडू सरळ सोडून दिलाय आणि खूप चांगला निर्णय, कारण व्हेरी आउटसाइड द ऑफ स्टंप हा चेंडू होता। ओळखलं लवकर प्रतीकने लाईन अँड लेंथ आणि बॉलला जाऊ दिलं विकेट किपरच्या हातामध्ये। अवांतर धावेमध्ये भर पडते, धावसंख्या जाऊन पोहोचते 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर बिनबाद 7। खरं तर या अगोदरच्या मॅचमध्ये देखील अशाच पद्धतीची आक्रमक सुरुवात प्रतीक शेळकेने केली होती आणि बारक्याने त्याला खूप चांगली साथ दिली होती। त्यानंतर बारक्याने मोमेंटम बनवला होता। बघूया आता तशीच रणनीती आहे का या मॅचमध्ये। दुसऱ्या बाजूला आदित्य मोरे, पुढचा बॉल राऊंड द विकेट। यावेळेस मात्र लॅप शॉटचा इथे वापर केलाय, अगदी पायावरचा हा चेंडू आणि गतीचा वापर केला आणि दिशा दिली आहे आणि ऑन साइडला मात्र फाईन खेळून हा फाईन चौकार। मिळाला नेत्रदीपक असं हे टायमिंग। क्रिकेट इज ऑल अबाउट टायमिंग, टेम्परामेंट, टेक्निक आणि क्रिकेटचा टी फॅक्टर तुम्हाला इथे जर तुम्ही वापरत असाल तर त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होतो। मानसिकता तुमची कशी आहे, खेळामधली असलेली तुमची समज कशी आहे, तुमचा प्रेझेन्स ऑफ माइंड कसा आहे
हेही खूप महत्त्वाचं आहे. आणि मेरिटवर फलंदाजी तुम्ही कशी साकारताय हे बरंच काही दर्शवतोय तो प्रतीक शेळके. आता आदित्य मोरेकडे याचं काय उत्तर असणार आहे, काय प्रत्युत्तर तो देणार आहे. चर्चा झाली आहे, रमेशने त्याला मार्गदर्शन केलंय. बघूया ते मार्गदर्शन कितपत फायदेशीर ठरते. 11ला बिनबाद. इथे कदाचित बाउन्सरचा वापर करण्याचा प्रयत्न होता, मात्र इथे लाईन खराब, हाईट भरपूर, त्यामुळे 1 फॉर द ओव्हरचा इशारा आणि प्लस व्हाईट बॉल. बऱ्याच घडामोडी एका चेंडूवर. थोडंसं प्रेशर आहे आदित्य मोरेवर जाणवतोय, काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतोय. मी तर म्हणेल प्रतीक शेळकेच्या रडारपासून दूरवर ठेवण्याचा प्रयत्न करतोय तो चेंडू. त्यामुळेच व्हेरी आउटसाइड द ऑफ स्टंप असेल किंवा बाउन्सरचा वापर असेल तो या ठिकाणी करताना पाहायला मिळू शकतो. आणि ते त्याने इथे करत असताना व्हाईट बॉल टाकलाय. यावेळेस नो बॉलचा इशारा, बॉल शरीरावर जाऊन आदळला, त्याचा फायदा काय उचलता आला नाही फलंदाजाला, मात्र अतिरिक्त धावसंख्येमध्ये पुन्हा भर पडेल. ओव्हरस्टेपिंगचा आपल्याला पाहायला मिळतोय हा नो बॉल. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 13 धावा धावफलकावर आणि पुढचा चेंडू असेल फ्री हिटचा, म्हणजे फलंदाजाला मुभा आहे प्रतीक शेळकेला इथे मोठा फटका खेळण्याची. बघूया तो मोठा फटका मारून देईल का आदित्य मोरे. इथे प्रयत्न केलाय, मात्र फ्री हिटचा बॉल आहे. 1 रन कंप्लीट झाली आहे. दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये. चांगलं या ठिकाणी फिल्डिंगचं स्टँडर्ड, बॉलला लगेच फेकलं अगदी योग्य एंडला आणि फ्री हिटच्या बॉलवर आली फक्त सिंगल धाव. धावसंख्या 14च्या घरामध्ये जाऊन पोहोचली आहे. सुरुवात अगदी आक्रमक केली होती. पहिल्या 2 बॉलवरच 6 धावा होत्या, त्यानंतर व्हाईट बॉल, त्यानंतर पुन्हा चौकार, त्यानंतर मात्र 2 अतिरिक्त धावा वाईड आणि नो बॉलच्या स्वरूपामध्ये, आणि त्यानंतर आली ही सिंगल फ्री हिटच्या बॉलवर. अजूनही पाहिलं तर 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 14 धावा आतापर्यंत आल्यात. पॉवर प्लेचं षटक, 4 ओव्हरचा हा सामना, द्वितीय फेरी आपण पाहतोय. सेकंड राऊंड. गावदेव 11 वाकडी विपक्ष BC पाटील, जयबाबदेव पाली. आणि पहिल्यांदा स्ट्राईकवर आलाय तो आता बारक्या शेळके या इनिंगमध्ये. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र क्लीन बोल्ड झालेत. खरं तर ऑन साइडला अलॉंग द कार्पेट खेळण्याचा प्रयत्न आणि यॉर्कर लाईनवर हा बॉल हाताळला आदित्य मोरेने आणि त्रिफळा उद्ध्वस्त केलाय तो बारक्या शेळकेचा. विकेट आली आहे बारक्या शेळकेची. 0 धावसंख्येवर बाद झालाय तो. भोपळाही फोडू दिला नाहीये आदित्य मोरेने त्याला. आणि सलामीवीर मात्र माघारी परतलाय. त्याच दरम्यान सलमान खानचे कट्टर फॅन राकेशजी जाधव या ठिकाणी दाखल झालेत. त्यांना विनंती आपण या व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये. अंतिमचा बॉल आहे. रोहित पाटील पहिल्या मॅच मध्ये खूप चांगली चुणूक दाखवली होती. यावेळेस बघा डिफेन्सिव्ह पवित्रा, सन्मान दिला चांगल्या चेंडूला, कारण इथे विकेट गमावणं कुठेतरी धोक्याचं ठरू शकतं हे रोहितलाही माहिती आहे. त्यामुळे सिंगल काढली. शेवटच्या बॉलवर स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर BC पाटील, जयबाबदेव पाली 1 गडी बाद, 15 धावा. चला थोडं मॅचला स्पीडअप करायचं आपण. 20 मिनिटांमध्ये ही इनिंग संपली पाहिजे. पहिल्या ओव्हरमध्ये पॉवर प्लेच्या धावा आल्या त्या म्हणजे 15 धावा. पहिले 3 चेंडू जर पाहिले तर पहिल्या 3 चेंडूंवर 11 धावा आल्या होत्या, ज्यामध्ये 2 चौकारांचा समावेश होता. त्यानंतर आदित्य मोरेने मात्र त्याच्या गोलंदाजीतला क्लास दाखवला
आणि पुनरागमन केलं, एक महत्त्वपूर्ण विकेट संपादित केली, ती म्हणजे बारक्या शिळकेची. प्रतीक शिळके 5 बॉल 11, रोहित पाटील 1 बॉल 1 आणि आता रमेश पवार ज्याने पहिल्या मॅचमध्ये विकेट हॅट्रिक संपादित केली होती तो आता गोलंदाजीसाठी आलाय. नेक्स्ट मॅच, पहिला कॉल दुंद्रे विपक्ष शिवकर. फर्स्ट कॉल फॉर द बोथ द कॅप्टन्स. तुम्हाला उपस्थित राहायचं इनिंग ब्रेकच्या अगोदर आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊन इथे स्थानापन्न झाला तरी चालेल टॉससाठी. चला मॅच सुरू करा प्लीज. रोहित पाटील सध्या स्ट्राईकवर आहे. रमेश पवार ओव्हर हॅट्रिक पहिल्या मॅचमध्ये संपन्न केली. तो सध्या गोलंदाजीची धुरा सांभाळत असताना लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिल्या चेंडूवर इथे काय घडतंय, जास्त बाउन्स, विकेट किपरला बीट केलंय, फ्लाय स्लिपला बीट केलंय, वाईट आणि त्यामध्ये ह्या बोनसच्या 4 धावा, एकूण धावा मिळतील 5. फिल्डिंग करताय कारण तुमच्याकडनं चेंडू निसटलाय तर बॅकअप कोणी नाहीये, त्यामुळे इथे तुमची बॉडी बेंडिंग खूप महत्वाची राहते. लोअर फुल टॉस स्ट्रेट बॅटने समोरच्या दिशेने बॉल खेळून काढलाय. मिड ऑफचा फिल्डर त्या ठिकाणी होता, लवकर बॉल पर्यंत गेलाय, बॉलला अडवलंय आणि एक मिळते सिंगल. धावसंख्या 1 ने पुढे सरकत असताना जाऊन पोहोचली ती 21च्या घरामध्ये. 21 लॉस ऑफ 1 विकेट. प्रतीक शिळकेवर बरीच मोठी दारोमदार राहणार आहे आणि रोहित पाटीलची त्याला साथ कशी मिळते हेही महत्त्वाचं राहील, कारण 4 ओव्हरच्या मॅचमध्ये 24 चेंडूंचा खेळ, त्यापैकी 7 चेंडू ऑलरेडी झालेले आहेत आणि त्या अनुषंगाने प्रत्येक ओव्हर मागे तुम्ही किती रन्स बनवताय ते कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट, ते कॅल्क्युलेशन तुमच्या माइंडमध्ये असणं खूप महत्त्वाचं आहे. तुमची चर्चा, तुमचं डिस्कशन, तुमच्यामध्ये असलेला संवाद हे खूप महत्त्वपूर्ण राहील. यावेळेस अतिशय अप्रतिम असा चेंडू पाहायला मिळतोय, अगदी ब्लॉकहोल पद्धतीचा चेंडू, बुंदा चेंडू, टस्ट का मस होऊ दिलं नाहीये प्रतीक शिळकेला. या ठिकाणी रमेश पवार ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर आहे, शफल झाले होते आणि अगदी यॉर्कर लाईनवर तोही कमी गतीने टाकलाय. गती दिली नाही बिलकुल, ती गती एक्सपेक्ट करत होता कदाचित प्रतीक. यावेळेस पुन्हा एकदा बघा, स्विंग अँड मिस कम्प्लिटली. यावेळेस टप्पा पडल्यानंतर वेगाने चेंडू आला आणि सरळ विकेट किपर बघा क्लोज आहे, त्यामुळे पुढे जाण्याचा नो चान्स आहे प्रतीकसाठी. जाग्यावरनच त्याला स्ट्रोक खेळावे लागतील. इथे डिस्कशन होणं गरजेचं आहे. बघा क्रीजचा वापर करण्याचा प्रयत्न, चेंडू कमी गतीने टाकला, बॅट लवकर फिरली, चेंडू उशिराने आला, जो अंदाज प्रत्येकडे बांधला तो त्याचा चुकला आणि त्यामुळे चेंडू झाला तो डॉट. सलगचे 2 चेंडू निर्धाव. प्रेशर आता फलंदाजावर निर्माण करतोय तो अनुभवाच्या जोरावर गोलंदाज रमेश पवार. पुढचा बॉल. यावेळेस वेगवान पद्धतीने एज लागली आहे, टॉप एज लागली आहे, बॉल चालाय लॉंग स्टॉप रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक नाहीये, खुलं आहे ते क्षेत्र आणि मिळतोय हा चौकार. वेगाने चेंडू टाकला होता आणि कुठेतरी ते धोक्याचं ठरलं रमेशसाठी, कारण बॅटची फक्त एज लागली, बॉल जास्त फ्लाय झाला, उडला आणि लॉंग स्टॉप रिजन मध्ये गेला 4 धावांसाठी. धावसंख्या 25ला 1 आहे. पुढचा बॉल. फुल टॉस टाकला होता, गॅप मधनं बॉलला ढकललाय, आडव्या बॅटने लॉंग ऑन आणि खाऊ कॉर्नरच्या मधून बॉल चाललाय आणि बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. पाहिला फुलटॉस बॉल आणि ताकदीचा वापर केला या ठिकाणी. प्रतीक शिळकेने गॅपमधनं बॉलला ढकललं आणि 2 बॉलवर 2 चौकार प्राप्त केले. धावसंख्या 29. अंतिमचा बॉल. चला मॅचला थोडं स्पीडअप करायचंय, मॅचला थोडं स्पीडअप करा प्लीज. नेक्स्ट मॅच दुंद्रे विपक्ष शिवकर. बी रेडी बोथ द कॅप्टन्स. इनिंग ब्रेकमध्ये आपला टॉस असणार आहे. पुन्हा एकदा कमी गतीने टाकलेला हा चेंडू आणि इथे बीट करून गेलाय. फक्त 1 ते 2 चेंडू रमेश पवारने वेगाने टाकले आणि त्याचा तोटा त्यांना झाला जिथे चौकार आला. जिथे जिथे गती कमी गेली तिथे तिथे त्यांचा फायदा आपल्याला पाहायला मिळाला होता ना. 2 ओव्हरचा खेळ संपलाय.
आणि धावसंख्या आहे ती 29ला 1. प्रतीक शेळके 10 बॉल 19, रोहित पाटील 2 बॉल 2. इंटरनेट सेवा या संपूर्ण स्पर्धेसाठी पांडुरंग केबल, झील इंटरनेट, नेरे पनवेल यांच्या माध्यमातून देण्यात आले. विदाऊट एनी डिस्टर्बन्स, कोणताही व्यत्यय न येता अगदी अविरत सेवा त्यांच्या माध्यमातून त्यांचं पुन्हा एकदा आम्ही अंतःकरणापासून या ठिकाणी धन्यवाद आणि आभार व्यक्त करतो. कारण क्रिकेटची कोणती स्पर्धा म्हटली तर कोणत्या एका माणसानं हातभार लावून चालत नाही. प्रत्येक आपल्या नेरे गावस्थातील अनेक ग्रामस्थ मंडळी, अनेक होतकरू, दानशूर व्यक्तिमत्व पुढे आलेत आणि ज्यांनी या स्पर्धेसाठी हातभार लावलाय. प्रचंड मेहनत आपल्याला पाहायला मिळते त्यांची. आणि मालिकावीर खास करून जे सौजन्य आपल्याला लाभलंय, कुमार राजवीर, गौरव शेठ कानपिळे यांच्या माध्यमातून स्पोर्ट्स बाईक या स्पर्धेतील ऑनस्क्रीन आपण त्यांना पाहत आहे, ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आली. त्यांचे आम्ही पुन्हा एकदा आभार या ठिकाणी व्यक्त करतो. मॅचच्या दिशेने जाऊया. 2 षटकं झालीत, 29 धावा आहेत. आणि या आपल्या नेरेगावचे ते जावई आहेत, खरं तर त्यांच्या मुलाच्या नावाने ही बाईक पुरस्कृत करण्यात आली. आणि यावेळेस हा खाली राहणारा चेंडू जाता जाता हलकासा स्पर्श करून गेलाय, तो म्हणजे बॅटला, आणि उर्वरित काम केलंय पूर्ण ते विकेट किपरने. आणि महत्वपूर्ण विकेट इथे प्राप्त होत असताना सेकंड विकेट आली आहे. न्यू बॅट्समन राहुल शेळके सध्या क्रीडांगणाच्या आतमध्ये दाखल झालेत. 29ला 2. एवढेच कमी गतीने टाकलेला बॉल एक्स्ट्रा बाउन्स झाला, फक्त दिशा दिली. स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत गेलेत आणि एक सिंगल राहुल शेळकेने मात्र सिंगलच्या मदतीने खातं उघडलंय. प्रतीक शेळके चांगल्या टचमध्ये पाहायला मिळाला. डावखोरे हाताचा एक नैसर्गिक क्षमता, नॅचरल एबिलिटी, ती केपेबिलिटी त्याच्याकडे पाहायला मिळाली. बिग हिट करण्याची एक पॉवर हिटर म्हणून तो जाणला जातो आणि त्याच्यावर बरंच काय अवलंबून असणार आहे. 4 ओव्हरची ही मॅच आहे, म्हणजे या संपूर्ण इनिंगचा विचार केला तर 10 चेंडू आत्तापर्यंत इथून पुढे बाकी असणार आहेत. आणि त्या 10 चेंडूमध्ये कितपर्यंत मजल मारता येईल तेवढी मारता साठी प्रयत्न नक्कीच करतील हे दोन्ही फलंदाज. तेजस पवार आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. इथे कमी गतीने टाकलेला बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहत आहे, फिरून मारण्याचा प्रयत्न. फुटवर्क आपण जर पाहिलं प्रतीक शेळकेचं तर प्रत्येक वेळी वेगवेगळं पाहायला मिळालं. कधी क्रीजचा पुरेपूर वापर करतो, क्रीजच्या डेप्थचा वापर करतो, कधी कधी ऑफ स्टंपला शफल होतो आणि ऑन साईडला खेळतो. आपण पाहू शकाल गावदेवी 11 वाकडी स्पॉन्सर त्यांची टी शर्ट आहे. धनंजय सुरेश शेठ पाटील, गावदेवी नरेश शेठ पाटील, गावदेवी एंटरप्राइजेस वाकडी 8085 किंग ज्यांनी पुरस्कृत केलेत. यावेळेस वाडी शर्करचा प्रयत्न, बॉल खूप उंच गेलाय. स्वतः गोलंदाज तेजस पवार बॉलच्या खाली येतोय आणि अजून एक ब्रेक थ्रू त्याला इथे प्राप्त होतोय आणि ओव्हर मधली मात्र दुसरी विकेट तो संपादित करतोय. चांगलं गोलंदाजीचं हे ते पृथक्करण स्टॅटिस्टिक्स आपल्याला पाहायला मिळतात. 4 चेंडू आतापर्यंत हाताळलेत. तेजस पवारने 1च धाव खर्च केली आहे आणि 2 महत्त्वपूर्ण विकेट त्यांनी या ठिकाणी संपादित केल्यात. आणि ही तर सर्वात महत्त्वाची विकेट होती, ती म्हणजे अर्थातच प्रतीक शेळकेची, ज्याने 19 धावांची इनिंग या ठिकाणी साकारली आहे.
आणि तो आता माघारी परतलाय. टॉप ऑर्डर कोलॅप्स झाली आहे. 1, 2, 3 क्रमांकाचे फलंदाज माघारी परतलेत. आता मिडल ऑर्डरवर इथे जबाबदारी वाढली आहे. कल्पेश शेळके सध्या दाखल झालेत आणि राहुल शेळके त्याच्या समवेत आहेत. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. 30ला 3 अशी सध्या धावसंख्या धावफलकावर. वेगवान बॉल यॉर्कर लाईनचा. बॅटची एज लागली आहे. बॉल गेला तो पाठीमागे. लेग स्लिप त्या ठिकाणी तैनात आहे. एक सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने 31 धावा स्कोर कार्डवर. 3 विकेट्सच्या मोबदल्यात. जय बापदेव आपण पाहतोय पाली सध्या फलंदाजी साकारतो, ज्यांनी पहिल्या मॅचमध्ये आपण जर पाहिलं तर 74 धावांचा डोंगर उभारला होता. मात्र या मॅचमध्ये त्यांना कुठेतरी थांबवण्यामध्ये यशस्वी झालेत का गावदेव 11 वाकडी, ज्यांनी टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. मात्र अजूनही बरेचसे चेंडू शिल्लक आहेत या इनिंगचे. 50+ धावसंख्या नक्कीच मनामध्ये ठेवली असेल. पुन्हा एकदा यॉर्कर लाईनचा बॉल खोदून काढलाय. गॅपमधनं बॉलला ढकलण्याचा प्रयत्न आहे. बॉलने हलकासा वळसा घेतलाय. दुसरीचा प्रयत्न क्रीडांगणाच्या आतमध्ये होतोय आणि 2 धावा इथे सुंदररित्या पूर्ण होत आहेत. त्या म्हणजे शेवटच्या बॉलवर आणि 3 ओव्हरचा खेळ संपलाय. आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर अगदी नेल्सन आकडा आपल्या स्क्रीनवर आहे. 3-3 फॉर 3 आफ्टर कम्प्लिशन ऑफ 3 ओव्हर्स. नक्कीच नेरे ते शिर्डी पदयात्रा 14 डिसेंबर पासून प्रस्थान होईल. ज्या पद्धतीने मगाशी आपण उल्लेख केला आपल्या स्क्रीनवरही पाहायला मिळत आहेत. साईबाबा मॅचच्या दिशेने आपण पुन्हा जातोय. 3 ओव्हर 33ला 3 आहे. हा दुसरा कॉल दोंद्रे आणि शिवकर दोन्ही संघांच्या संगनायकांना आहे. आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर या स्थानापन्न व्हा. या ओव्हरनंतर आपला टॉस आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जाणार आहे. तुंद्रे आणि शिवकर. चला मॅचला थोडी गती द्या. अतिरिक्त वेळ घेऊ नका प्लीज. गावदेव 11 वाकडी संघ ही आपणासाठी सूचना असणार आहे. आपण अतिरिक्त वेळ घेऊ नका. शेवटचं षटक स्लॉगचं षटक जिथे फलंदाज बिगिट करण्यासाठी जातो, धावांसाठी जातो आणि ही महत्त्वपूर्ण जबाबदारी या ठिकाणी देण्यात आली ती हर्ष जमदाडेवर. कल्पेश शेळके आपल्याला पाहायला मिळतोय सध्या स्ट्रायकिंग एंडवर आहे. गेल्या मॅचमध्ये चांगलं कॉन्ट्रीब्युशन त्याचंही पाहायला मिळालं होतं. समवेत राहुल शेळके. एक आगळी वेगळी आपण पाहतोय क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना या ठिकाणी साकारली गेली आहे. लोअर फुलटॉस बॉल आहे. बॉलला उडवलंय. बॉलच्या खाली येतोय कैलास आणि टिपतोय तो झेल आणि संपवतोय तो फलंदाजाचा खेळ. 1 मोर विकेट डाऊन. सेटअप केला होता मी म्हणेल गावदेवी वाकडी संघाने की पॉइंट थर्ड मॅन अगदी आतमध्ये होते आणि ऑन साईडला बरंचसं खुलं क्षेत्र ठेवलं. मात्र फिल्डर अगदी योग्य पोझिशनवर तैनात केले होते आणि लोअर फुलटॉस बॉल टाकला. गती दिली नाही. बॉल मारला खरा फक्त परफेक्ट मिडल नाही झाला आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते तैनात कैलास आणि त्यांनी मात्र कोणतीही चुकी केली नाही. सोपा झेल त्याने टिपला आणि पहिल्या बॉलवर हर्ष जमदाडेला इथे विकेट मिळाली. आत्मविश्वास उंचावला असेल, दुनावला असेल हर्षचा ज्यावेळी पहिल्या बॉलवर विकेट येते. कोणत्याही गोलंदाजासाठी नक्कीच उत्साह देणारं ते आनंद देणारं ते वातावरण असतं. बॅट्समन हनुमान आलेत मैदानाच्या आतमध्ये. हनुमान शेळके ऑन स्ट्राईक. पहिला बॉल खेळत असताना खाली राहतोय चेंडू थोडासा टप्पा पडल्यानंतर. यशवंतचं काय बॅट अकट आहे, लेग बाईज आहे, बाईज आहे, लेग बाईज आहे. लेग बाईच्या स्वरूपात ही धावफलकावर ऍड केली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 34च्या घरामध्ये. 34ला 4. अंतिमचे 4 चेंडू या इनिंगचे. थोडंसं डिस्कशन आपल्याला पाहायला मिळते, चर्चा होते. मात्र थोडंसं स्पीडअप करा. अतिरिक्त वेळ आपण घेऊ नका ही विनंती असणार आहे दोन्ही संघांसाठी. राहुल शेळके 2 बॉल 3 वर तो खेळतोय.
पुढचा बॉल यावेळेस शफल झाले होते. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न हाणून पाडलाय हर्ष जमदाडे. जबरदस्त गोलंदाजी इथे साकारतोय आपल्या संघासाठी. व्हेरिएशन त्याच्याकडे पाहायला मिळतंय, वैविध्यता त्याच्याकडे पाहायला मिळते आणि त्यामध्ये वार मध्ये मध्ये करत असलेला तो गतीमध्ये परिवर्तन, या सर्व गोष्टींची सांगड तो घालतोय आणि त्याचा फायदा त्याला आतापर्यंत झालाय. कारण 3 चेंडू 1 धाव आणि 1 विकेट आतापर्यंत त्याच्या गोलंदाजीचं पृथक्करण. यावेळेस कमी गतीने टाकलाय, लवकर ओळखलाय या चेंडूला, मात्र फटका थोडासा फसलाय. सेकंड बाउन्स, सेकंड अटेम्प्ट मध्ये चेंडू हातात निसटत असताना 2 धावा इथे मात्र महत्वपूर्ण, कारण इथून पुढे जेवढा धावा येतील त्या महत्वपूर्ण राहतील. त्या BC पाटील जयबापदेव पाली संघासाठी टार्गेट सेट करण्याच्या दृष्टिकोनातून, आव्हान देण्याच्या दृष्टिकोनातून 36ला 4, अंतिमचे 2 बॉल. 40 होतील का, 45 होतील का, की बिलो 40 थांबवलं जाईल. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे, पोहोचतोय, बॉल हातात निसटलाय. आदित्य त्या ठिकाणी होते, दुसरीचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा पुन्हा पूर्ण होत असताना चांगला प्रयत्न होता आदित्यचा, मात्र बरंच अंतर त्याला पार करायचं होतं. हरकत नाही, असे कॅचेस नेहमीच अवघड असतात. चला शेवटचा बॉल. दुंद्रे आणि शिवकर कॅप्टन या व्यासपीठावर. लगेच टॉस करणार आहोत आपण. उशीर करणाऱ्या संघाला मात्र दंडात्मक कारवाईला आयोजकांच्या माध्यमातून सामोरं जावं लागू शकतं, त्यामुळे ते टाळावे आपण आणि वेळेवर उपस्थित राहावं. पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, संपर्क झालेला नाहीये. 1 धाव पूर्ण केली गेली. लेगबाईचा इशारा मुख्य पंचांकडनं आलाय आणि 39 धावांवर इथे थांबवलं गेलंय BC पाटील जयबापदेव पाली संघाला गावदेवी 11 वाकडीच्या माध्यमातून. आणि 40 धावांचं लक्ष 4 षटकांमध्ये, म्हणजे सरासरी प्रतिषटक असणार आहे. रिक्वायर्ड रन रेट विल बी 10 रन्स पर ओव्हर, 40 फ्रॉम 24 बॉल्स. बाईक स्पॉन्सर केली आहे मॅन ऑफ द सिरीजसाठी. या गावचे जावई असलेले सन्माननीय राजवीर गौरव शेठ कानपिळे साहेब, त्याचबरोबर बॉल स्पॉन्सर प्रथमेशजी पवार, स्वरांश टूर्स अँड ट्रॅव्हल्स. सामनावीरासाठी असलेली ट्रॉफी आणि जे मोमेंटो सन्मान चिन्ह आपल्या सर्व पाहुण्यांसाठी आपण देतोय ते समीर शेठ पाटील नेरे यांनी पुरस्कृत केले. सर्व ज्या सांघिक ट्रॉफीज आहेत, जे चषक आहेत, ते योगेशदा तांबोळी इन टाइम सर्व्हिसेसचे प्रोप्रायटर, त्याबरोबर बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन, बेस्ट फिल्डरसाठी ज्या 3 सायकल्स आपल्याला स्पॉन्सर केल्यात ते रोशन संजय पाटील साहेब नेरे यांच्या माध्यमातून. आणि संपूर्ण या स्पर्धेसाठी 5 दिवस पाण्याची जी उत्तम अशी व्यवस्था केली आहे ती आहे साई संतोष ठाकूर नेरे. या सर्वच मान्यवरांचा आम्ही हृदयाच्या अंतकरणापासून या ठिकाणी नक्कीच आभार व्यक्त करतो. आणि जाऊया आपण सेकंड इनिंगकडे. 40 धावांचं लक्ष आणि चेंडू असतील 24. बघूया वाकडी की पाली, कोण जाईल थर्ड राऊंड मध्ये, हे ऐकण्यासाठी पुन्हा एकदा मायक्रोफोनवर ऐकूया हर्षदजी मडवी सरांचा आवाज.
स्पष्टता आणि एक चांगलं सुसंस्कृत शब्दांची वाणी आपल्याला त्यांच्या माध्यमातून ऐकायला मिळते सातत्याने. या संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वात आता ग्रामीण गटांमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये आवाज ऐकायला मिळतो. आमचे साथी समालोचक युवराज माळी सर. सामन्याला सुरुवात होईल. या मॅचमध्ये टार्गेट आहे 24 बॉलमध्ये 40 बनवायचे आहेत. पहिल्यांदा बॅटिंग केली होती ती म्हणजे BC पाटील. जयबाबदेव पाली संघाने 39 धावा बनवल्या. 40 धावांचं टार्गेट त्यांच्या समोर उभं राहिलं. गावदेवी 11 वाकडी टीम या धावसंख्येचा पाठलाग कशा रीतीने करेल हे मात्र आपल्याला सेकंड इनिंगमध्ये पाहायचं आहे. त्यासाठी चला वाकडी टीम सलामीची जोडी पाठवा लवकर मैदानामध्ये. चोवीस मध्ये 40 बनवायचे आहेत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आदित्य मोर, रमेश पवार आणि अरुण पाटील. आणि आपल्या स्क्रीनवरती आपण पाहता अक्षय यांना राज शहा. ओके. क्लासेस शिक्षण. आपण एक पिक्चर पाहिला होता शिक्षणाच्या आईचा घो आणि तेच सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते. क्लासेस बुडवून स्वतः मॅच बघायला मैदानावरती ज्ञातीने उपस्थित. हां. आणि बिझनेस जर पाहायचं झालं तर आई एकविरा चिकन सेंटर राजशाह ओनर आहेत त्याचे. आणि त्यामुळं शिक्षणाची फार काही गरजच नाही आहे. आणि आमचा सचिन थोडासा उशिराने आला पण मैदानात आता सकाळपासून त्याला माहिती इथं बसून फायदा नाही. त्यामुळे मैदानात त्यांची भूमिका जास्त महत्त्वाची आहे. रात्री इथे थांबणं गरजेचं असतं. त्यामुळे सकाळी उशीर झाल्यानंतर थेट मैदानात जावं लागतं. चला सामन्याला सुरुवात करा आपण प्लीज. कल्पेश शेळके बॉलिंग ट्रॅक वरती तयार. पहिला बॉल समोर असणार आहे अरुण पाटील. पहिला बॉल टॅप करण्याचा प्रयत्न. रन घेण्याचा हा हव्यास मात्र थांबवता येत नाहीये. रमेश पवार वेगाने ही धाव पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन दिलं. अरुण पाटीलला स्ट्राईक सोडण्यास भाग पाडलं. एक धाव मिळाली. सिंगलने मात्र धावसंख्येचं खातं ओपन. सुरुवात चांगली झाली आहे. सुरुवात चांगली झाली की शेवटही चांगला होतो या आशेवरती मात्र पहिला सामना जिंकला होता तो गावदेवी 11 वाकडी संघाने. ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर जाणारा बॉल शफल होऊन मारण्याचा प्रयत्न. बॉल बॅटचा संपर्क नाही. कल्पेशसाठी हा दुसरा बॉल वाईड आलाय. हे पाहू शकता आपण ऑफ स्टंपच्या बाहेर वाईड लाईनच्या ही पेक्षा लांब जाणार हा बॉल. पंचांना मात्र कोणती अडचण नाही. सिंगल लाईन वाईड बॉल इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेस मात्र पाहू शकताय कॅचची शक्यता होती परंतु थोडीशी निराशा जाणविते. दुंद्रे टीमचे कॅप्टन देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. अमर आणि दुंद्रे म्हटलं की मग आमचा नितीन आहेच. खरं तर त्यालाच कॅप्टन बनवून आपण टॉस करून घ्यायला पाहिजे होता. इथे पहा बॅटची एज आहे का. येस टेकन सक्सेसफुली. आऊची विकेट भरपूर महत्वाची होती. आत्ताच्या क्षणाला पाली टीमसाठी आनंद गगनात मावेन असा मोठा धक्का वाकडी टीमला बसत असताना रमेश पवार बॅक टू द डकआउट एंड.
विकेटची किंमत काय आहे, काय होती. नवीन येणारे कॅप्टन्स दुंद्रे आणि त्यांच्या विरुद्ध खेळताना शिवकर टीमचे कॅप्टन आपल्यासोबत आपण डिसिजन घेऊन या. जो पण टॉस जिंकेल तो डिसिजन इथेच देईल. दोन वरती एक सद्यस्थितीमध्ये गावदेवी 11 वाकडी टीम मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहा, सुरुवात दोन्ही टीमच्या बाजूने चांगलीच झाली आहे. कारण एका बाजूला रमेश पवारची विकेट मिळणं हे पालीसाठी छोटी गोष्ट नाही आहे. फार महत्त्वाची होती विकेट आणि ती विकेट मिळाली आहे. प्रशांत आला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या पोझिशनला. इथे ओव्हर पिच बॉल ड्राईव्ह केला, लॉंग ऑफच्या वरून बॉल चाललाय. हवाई सफर करण्यासाठी रन मिळतील 6. हा षटकार. काय पाहिजे आता तो मानपान करा, परंतु सध्या तरी वाकडी टीमला काय पाहिजे, चौकार षटकारांचा मानपान त्यांना पाहिजे. परंतु आल्या आल्या पहिल्याच बॉलवरती दणका षटकाराने स्वागत केलंय बॉलर कल्पेश शेळकेचं प्रशांत पाटीलने. जबरदस्त बॅटिंग अटॅक फ्रॉम द व्हेरी फर्स्ट बॉल. हिटिंगची भूमिका आता महत्वाची आहे, कारण एकूण 40 धावांचं टार्गेट 24 बॉलमधलं, आता 20 मध्ये 32 करायचे आहेत. त्यामुळे आव्हान सोपं नाही आहे. बॉल पूर्व मैदानामध्ये प्रशांत पहिल्या सामन्यामध्ये फार काही उल्लेखनीय कामगिरी करू शकला नव्हता, परंतु आता या मॅचमध्ये त्याची चांगली बॅटिंग लागली आहे. पहिल्या बॉलपासून पहिल्या मॅचमध्ये 4 बॉलमध्ये फक्त 1च रन त्यांनी केली होती प्रशांतने, परंतु इथे आल्या आल्या पहिल्या बॉलवरती षटकार ठोकून इरादे स्पष्ट केले त्याने. चला स्टार्ट करा प्लीज, जास्त वेळ आता आपण घेऊ नका, कारण आमचे प्रेम पाटील गुणलेखक जे मात्र एका मिनिटाचा हिशोब ठेवतात स्वतःकडे. चला स्टार्ट करा. षटकार आला आणि षटकाराने धावसंख्या 8 वर जाऊन पोहोचली आहे. 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये 8 बॉल झालेत आतापर्यंत 4. 20 बॉलचा खेळ एकूण शिल्लक आहे. धावा करायच्यात 32. प्रत्येक डॉट बॉल हा आता सध्या तरी पाली टीमला मॅन्डेटरी असेल. बॅटची एज घेऊन बॉल पॉइंटला, फिल्डर होता परंतु थ्रो करण्याचं धाडस केलं नाही. प्रतीक मला वाटते त्या ठिकाणी परेश आपल्याला पाहायला मिळतोय आणि इथून मात्र सिंगल चोरून घेतली आहे. चिकी सिंगल. अरुण स्ट्राइक वरती येतोय. अरुण देखील मागच्या सामन्यामध्ये थोडंसं महाग ठरला होता, तर याच दरम्यान सन्माननीय आमचे राहुलजी मस्कर यांचे या ठिकाणी आगमन होते. सरचे स्वागत आहे आपलं. स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृती चषक 2024 तिसऱ्या दिवसामध्ये क्षेत्ररक्षकाकडून झाली आहे चूक. बारक्या शेळके त्या ठिकाणी मात्र आहे. टीमचा हुकमी एक्का आपण ज्याला म्हणतो तोच मात्र बारक्या आज मात्र थोडीशी चूक करतोय. 2 धावा इथे खर्च झाल्या. हे पहा, स्माइल चायनीज कॉर्नर प्युअर व्हेज चायनीज आहे त्यांचं आणि त्याचे राहुलजी मस्कर यांच्याकडून ऑफिशियल्सला आम्हाला 5 दिवस सुंदर रुचकर अशा जेवणाची मेजवानी आम्हाला लाभली आहे. थँक्स टू यू राहुल दादा, आपलं मनापासून आम्ही आभार. पहा, पण निश्चितपणे प्युअर व्हेज चायनीज फार कमी ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. ब्रांच 2 ना, ते प्युअर व्हेजच आपलं चाललंय सध्या. हां, आणि आज गुरुवार आहे त्यामुळे प्युअर व्हेजची ॲडव्हर्टाईज होणं फार गरजेचं आहे.
अजय मस्कर. आजचा नॉनव्हेजचा जो कोटा आहे तो राहुल दादांकडे आहे आणि व्हेजचा कोटा अजय दादांकडे. चला सामना सुरू करा प्लीज, जास्त वेळ होतोय. अशी मजाक हे देखील होणं फार गरजेचं. टायमर ऑन आहे पहा. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 ओव्हर संपवायचे आहेत. एनी हाव अदरवाईज पेनल्टीला सामोरं जावं लागेल. पेनल्टी आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियमांना अनुसरून असणाऱ्या 4थ्या ओव्हरमध्ये तुम्हाला एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल, अन्यथा. ओ लॉफ्ट केला बॉल, चाललाय मिड विकेटच्या वरून, सफर होईल 6 धावांची. हा षटकार तडाखेबंद फटका प्रशांतच्या बॅटमधून, 6 रन. तेवढेच मजबूत फटके सध्या तरी प्रशांतच्या आपल्याला पाहायला मिळतात. हा सामनावीर आहे आपल्या स्क्रीनवरती मागच्या मॅचचा, अर्थातच परेश शेळके. त्याला मात्र आता दिवसा तारे दाखवलेत. ओ यावेळेस पहा गती कमी केली होती, स्विंग केलं बॉलला, सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये. रोहित आहे 777. निक्की वहिनींच्या नावाची टी शर्ट त्याने मात्र केली परिधान. परेशचा पुढचा बॉल. 2 बॉल आतापर्यंत झालेत. पहिल्या बॉलवरती षटकार लागल्यानंतर थोडंसं अस्वस्थ झाल्यासारखं वाटेल असं वाटलेलं खेळाडू परेश, परंतु त्याने मार्ग काढलाय. पहा इथे एक एक बॉल त्याला संपूर्णपणे 100% डेडिकेशन द्यायचं आहे. प्रत्येक बॉल त्याला मात्र आता डॉट बॉल फेकण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. आणि रोहित पाटीलच्या चेहऱ्यावरच्या या एक्सप्रेशन भरपूर काही सांगून जात आहे. जो षटकार लागलेला, आणि प्लीज डगआउटमधून आवाज देऊ नका असा सूचना आयोजकांच्या येतात, त्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो प्लीज. वाकडी टीम. बॉलर तयार परेश, राईट आर्म राऊंड द विकेट. ओ 1 मोर बॉल, जाईल सीमारेषा पार, लॉंग ऑनच्या वरून तडाके, क्लासिकल स्ट्रोक, सीमा पार षटकार. चला यानंतर टॉस, या बॉल नंतर टॉस. यावरती प्रेम आणि त्याचबरोबर अमर. 5 ओव्हरची मॅच, 2 बॉल आहेत. येस येऊ द्यावरती. बॉलर तयार परेश, यावेळेस पुन्हा एकदा राऊंड द विकेटने तयार. फिरवला बॉल पुन्हा एकदा. पाहू शकता पंचांकडे अपील झालीये, परंतु अंपायर सांगतात की बॉल समोरून उडलाय, परंतु दोन्ही पंच आता एकमेकांजवळ येऊन या गोष्टीला दुजोरा देतील का हे मात्र पाहणं गरजेचं आहे. चला रोहित, एका जागी येऊ नका प्लीज, फिल्डिंग लावा प्लीज. सर्वांनी एकत्र जमू नका, फिल्डिंग लावून घ्या. जो पण डिसिजन येईल तो डिसिजन तुम्हाला मान्य करावा लागेल. टॉस आपण या बॉल नंतर घेणार आहोत. 2 ओव्हरचा खेळ जसा संपेल तसा आपण टॉस घेऊ, परंतु याचा डिसिजन नाही. एजसाठी कोणत्याही प्रकारची रिव्ह्यू उपलब्ध नसते. तुमचा जो डिसिजन असेल आयोजक प्लीज थोडंसं आपण त्याच्यामध्ये इनिशिएटिव्ह घ्या. नॉट आउटचा खरं तर इशारा होता ऑन फील्ड, तोच डिसिजन आपण कायम ठेवणार आहोत आयोजकांच्या मताने. तर डॉट बॉल येतोय, शेवटचा 1 बॉल अजूनही शिल्लक. तेरा बॉलमध्ये 17 धावांची अजूनही आवश्यकता आहे मॅच जिंकण्यासाठी.
13-17. इक्वेशन सध्या तरी असणार आहे गावदेवी इलेव्हन वाकडी टीम साठी. हा शेवटचा बॉल इम्पॉर्टंट आहे. परेश हा जर डॉट फेकतोय तर मात्र पुढच्या येणाऱ्या बॉलरचा कॉन्फिडन्स थोडा वाढेल, यात शंका नाही. 4 बॉलर तुम्हाला वापरायचे. शेवटचा बॉल इथे देखील फिरवण्याचा प्रयत्न झाला. बॉल हवेमध्ये राहिला आहे. एक्स्ट्रा कव्हरला बॉल टर्न होतोय. 1 रन पूर्ण केले. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा इथे सहजतेने मिळतील आणि या 2 धावांच्या बरोबरीने टीमची टोटल झाली आहे आतापर्यंत. जवळ झुकला होता वाकडी टीमच्या बाजूने. आता काटेकी टक्कर. 50-50 चान्स फॉर द बोथ टीम. आदित्य मोरे बॅक टू द डगआउट. भाषा, रूढी या सगळ्या गोष्टींचा जर सखोल अभ्यास करायचा झाला ना तर अगदी एखादा बाहेरील माणूस देखील सहज प्रेमात पडेल. एवढी सुंदर भाषा आपल्या सर्वांना लाभली आहे. 6 मध्ये 12 रनची आवश्यकता आहे. सामना दूर गेला. आता दूर म्हणण्यापेक्षा बरोबरीत आहे. आता खऱ्या अर्थाने 50-50 चान्स आहेत. 6 मध्ये 12, कारण 12-15ची मॅच 6-12वर येऊन थांबली. म्हणजे 6 बॉलमध्ये फक्त 3 धावा, 2 विकेट्स मिळवून आपल्या टीमला एका मजबूत स्थितीमध्ये आणून ठेवलं राहुल शेळकेने. क्या बात है. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या 11, दुसऱ्या ओव्हरमध्ये 14, तिसऱ्या ओव्हरमध्ये 3. परेश शेळकेचं षटक हे थोडं महागडं झालं, अन्यथा आणखीन धावा वाचल्या असत्या तर मजा आली असती. परंतु हरकत नाही आहे. शेवटचं षटक प्रथमेश शेळकेवर. जबाबदारी आहे 6 बॉलमध्ये 12 रोखण्याची. आणि समोर असलेला फलंदाज अरुण पाटील सलामीला स्ट्राईकवरती आलेला फलंदाज आहे. बॉल खेळलाय, 4 धावा केल्यात, 5. संधी फार मिळाली नाही, परंतु आता येणाऱ्या 6 बॉलमध्ये 12ची जबाबदारी जर तो पार पाडतोय तर आपल्या संघाचे पुढच्या 3ऱ्या फेरीतील दरवाजे ओपन होतील. पहिला बॉल प्रथमेशचा. ओ यावेळेस पहा, पुन्हा एकदा आतमध्ये येणारा बॉल होता. टप्पा पडल्यानंतर खाली राहतोय. सबमरीन डिलिव्हरी ज्याला म्हणतो आपण. पाणबुडी ज्या पद्धतीने पाण्यात खालून जाऊन वार करते तशा पद्धतीचा हा बॉल रिलीज करत असताना प्रथमेश शेळकेला आपण पाहिलाय. दुसरा बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस पायावरचा बॉल ऑन साईडला स्क्वेअर लेगकडे चाललाय. फिल्डर आहे. 1 रन पूर्ण. दुसरीचा प्रयत्न नाही होणार आणि इथे मला वाटतं हिट विकेट झालाय आणि परततोय माघारी अरुण पाटील बॅक टू द डगआउट. असं म्हणतात कधी कधी नशीब आपल्याला साथ द्यायला आलेले असतात, परंतु नशिबासोबत येणारे वारे हे आपलं नशीब खराब करूनच जातात. ही तशीच गत झाली. पाय लागून देखील बेल्स पडली नव्हती, परंतु त्यानंतर आलेल्या वाऱ्याच्या झोक्याने ती बेल्स डाऊन झाली आणि त्यामुळेच विकेट गमवावी लागली अरुण पाटीलला. हेच आहे क्रिकेट. या छोट्या छोट्या गोष्टी ज्यावेळेस कॅमेऱ्यामध्ये कैद होतात ना त्यावेळेस त्याची सुस्पष्टता आपल्याला कळते. आणि हे आई एकविरा लाईव्ह इव्हेंटचं मी कौतुक करेन. तसेच बॅट्समन स्वतः अरुणला देखील कळलं होतं की माझा पाय जो आहे तो स्टंपला लागलाय. भले त्यांनी पाहिलं नव्हतं की बेल्स पडली आहे की नाही, परंतु स्वतः त्याने सांगितलं की मी आऊट आहे धाव घेण्यापूर्वीच. खूप चांगला प्रयत्न. आणि ही स्पोर्ट्समनशिप स्पिरिट प्रत्येक खेळाडूकडे ज्यावेळेस येईल ना त्यावेळेस हे क्रिकेट एका वेगळ्या उंचीवर जाईल. 4 मध्ये 12, 2 डॉट आले, त्यामुळे प्रथमेशचं वजन वाढले या मॅचवरती. नवीन आलेला बॅटर अर्थातच कॅप्टननं मला वाटते स्वतः ही जबाबदारी घेण्याचं ठरवलंय. तेजस पवार
ओ हेलिकॉप्टर कॅचची संभावना, फिल्डर त्या ठिकाणी पोहोचला. 1 रन पूर्ण, दुसरीचा कॉल. 2 मिळाल्यात. 2 मिळणं स्वाभाविक आहे. फिल्डर दूर होता त्यामुळे की काय बॉल पर्यंत पोहोचू शकला नाही. बॉल अडवलं. टीमसाठी धावा वाचवल्या जवळजवळ 2. त्यामुळे आता येणारे 3 बॉल आणि 10 धाव्यांची गरज. प्रत्येकाला शक्य होईल असा हा हेलिकॉप्टर स्ट्रोक नाहीये, कारण प्रत्येकाच्या आवाक्यामधील हा जर स्ट्रोक असता तर खेळणं प्रत्येकाने पसंत केलं असतं. ताकद थोडीशी कमी पडली. फुलटॉस ऑन साइडला. कॅच होईल की बाहेर जाईल हे पाहायचंय. फिल्डर बारक्या बॉल खाली. विकेट मिळाली. आणखीन एक सफलता. सामना जवळजवळ हातातून निघून गेलेला असं वाटत असताना सामना खेचून आणलाय तो म्हणजे BC पाटील जय बापदेव पाली टीमने. असं ज्यावेळेस वाटायला लागतं ना, तिथून फक्त एक पॉझिटिव्ह विचार तुमच्या विजयाचा शिल्पकार ठरू शकतो. आणि हेच केले सध्या तरी पाली टीमने. त्यांना देखील माहीत आहे आत्ताच्या घडीला 12-15ची मॅच हातातून निघून गेली असं वाटलं होतं, परंतु त्यानंतर आलेला बॉलर अर्थातच राहुल शेळकेने जी कमाल केली त्यामुळेच की काय येणाऱ्या प्रथमेशला सुद्धा त्या गोष्टीचा फायदा उचलता आला. आणि या संपूर्ण जगामध्ये वावरत असताना ही गोष्ट आपण निश्चितपणे लक्षात ठेवायला हवी की एखाद्या टीमने ज्यावेळेस आपल्याला कमजोर समजण्याची चूक केली ना, तिथेच वार करा आणि दाखवून द्या की आम्ही कमी नाही आहोत. समोर खेळलाय. डाऊन द ग्राउंड. 1 बाउन्स ओव्हर द रोप. बॉल सीमा पार. हा चौकार. 1ला पाहिजे 6. रंगतदार स्थितीमध्ये सामना. मध्ये 6ची गरज आहे. काय सामना आहे. आजच्या दिवसातील पैसा वसूल मॅच. सामना कुठे होता, सामना कुठे आला. चला चला पाली टीम, टाइमपास नकोय प्लीज. शेवटची वॉर्निंग तुम्हाला. पाली टीम प्लीज, जास्त वेळ आपण खर्च होतोय आपल्या माध्यमातून, वेळ कमी खर्च करा. कारण जेव्हा तुमच्याकडे बॉल डॉट असतात त्यावेळेस मात्र तुमचा आनंद सेलिब्रेशन पाहायला मिळतो, परंतु आता चौकार लागलाय त्यामुळे दडपण देखील चेहऱ्यावरती ठेवणं हे स्वाभाविक आहे. परंतु फलंदाज सध्याची परिस्थिती अमित जमदाडेची हीच आहे की हाना मारा तोडा काहीही करा, परंतु एक ठोका हा आयुष्यातील महत्त्वाचा ठोका आहे. इथेच केलं तरच मात्र पुढच्या फेरीचा प्रवास दरवाजे उघडे होतील. तिसऱ्या फेरीचे दरवाजे कोणासाठी उघडे होतील हे देखील आपल्याला पाहायचं आहे, कारण 1 मध्ये 6 करायचे आहेत. प्रथमेश शेळकेकडे भरपूर अनुभव आहे आणि त्याने जी आतापर्यंत बॉलिंग केली आहे 3 डॉट बॉल 2 विकेट 1 दुहेरी आणि या चौकाराने मात्र तो खचून न जाता बॉलिंग करेल अशी देखील आशा आहे. परंतु नव्याने आलेला बॅट्समन अमित जमदाडे ज्याने पहिल्या बॉलवरती चौकार मारलाय, कारण त्याला माहीत आहे की जे काही करायचं इथेच करायचं आहे. एक चौकार जर मी मारू शकतो तर एक षटकार देखील मारू शकतो. चला प्लीज, जास्त वेळ होतोय. पाली टीम, सचिन प्लीज आपण थोडा वॉर्न करा, कारण जास्त वेळ घेतला जातो एका बॉलसाठी. शेवटचा बॉल एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. शेवटच्या बॉलसाठी मित्रांनो सामना आवडला असेल तर 1 मध्ये 6 पाहिजे. कोणाचे नशीब उजळणार या बॉलवरती. आणि इथे पहा सुरेख बॉल आणि सामना जिंकलाय BC पाटील जय बापदेव पाली टीम. अभिनंदन अभिनंदन आणि अभिनंदन. हार्ड लक टीम गावदेवी 11 वाकडी. चॅम्पियन या वर्षीचा प्रवास दुसऱ्या फेरीमध्ये थांबला, परंतु तुम्ही थांबू नका. संपूर्ण सीझन तुम्हाला प्रवास करायचा आहे आणि त्यामुळेच तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा.
चला आणि या सामन्याचा सामनावीर मॅन ऑफ द मॅच मिस्टर राहुल शेळके 3 धावा आणि 2 विकेट्स घेऊन या मॅच मध्ये टर्निंग पॉइंटची ओव्हर हाताळली आणि ती महत्वाची ओव्हर हाताळत असताना राहुलला